यंत्रणेवर मोठ्या पद्धतीने ताण इथे निर्माण झालेला आहे। कालपासनं काय झालं काय माहिती, कालपासनं जे आहे ते मोटरी जी आहे त्या मोटरी चालताना काल 4 वाजेपासून लाईन बंद होती सकाळच्या 9 वाजेपर्यंत। इथे येऊन सण आपले निलेश झांबरे, मुक्तारभाई, संकेत वाघ, त्यानंतर संपूर्ण आपले किरण जाधव वगैरे संपूर्ण कर्मचारी इथे होते। मी आलो इथे पाहतोय, मी नाना बोना मी ते इथे व्होल्टेज जे आहे प्रॉब्लेम असा आहे की या जॅकवेलला व्होल्टेज जास्त येतोय, जास्त म्हणजे व्होल्टेज हा अनबॅलन्सिंग आहे। जास्त आला तर मोटरी बंद पडतात, कमी आला तर मोटरी बंद पडतात। तर सुदैवानं मोटरी चढताना ते ठीक आहे, परंतु या कमी जास्त व्होल्टेजमुळे जर कधी मोटरी जर कधी चढून गेल्या तर याचा ताण मोठ्या पद्धतीमध्ये होतोय। मी आताच एसी अधीक्षक अभियंता पाटील साहेबांशी इथे बोललो फोनवरती, त्यानंतर उपकार्यकारी अभियंता पंचमोते साहेबांशी बोललो की हा विषय जो आहे तो तुम्ही तातडीने मार्गी लावा। जर तातडीने जर तुम्ही नाही मार्गी लावला, तुम्ही गावाचे लोक घेऊन सण तुमच्या MSCवर मोर्चा आले तिथे, कारण की शेवटी पाणी महत्वाचं आहे। तुमच्या गलथन कारभारामुळे जर कधी आमची पाणी पुरवठा यंत्रणा जर कधी विस्कळीत होत असेल, जनतेला काय वेटीस धरताय तुम्ही, काय तुम्ही लक्ष देत नाही याच्याकडे तुम्ही तातडीने लक्ष दिलं पाहिजे। नाही तर सोमवारी मी पूर्ण वरंगावकरांना वरंगावच्या MSCB ऑफिसवर आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आणू। पिण्याच्या पाण्यासाठी नो कॉम्प्रोमाइज कुठेही, पाणी हे महत्वाचं आहे आणि पाणी देण्यासाठी आमचे कर्मचारी कटिबद्ध आहे इथे। आणि जर तुम्ही जर कधी याच्यात जर कधी लक्ष जर कधी तुम्ही सिरियसली जर कधी नाही घातलं तर मी तुमच्या सोमवारपासून मागे पडेल आणि पूर्ण गावकऱ्यांना तिथे घेऊन तेवढी ठिया करेल। जिथपर्यंत या 24 तासाच्या आत आता आम्ही आधी ठिया मांडून बसतोय, आमची लाईन जर क्लिअर होती तिथलं आम्ही इथे उठणार नाहीये। आणि तातडीनं जे आपले अधीक्षक अभियंता पाटील साहेब आहे, पंचभूते साहेब आहे, किंवा इथले जे ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सब स्टेशनवर जे इंजिनियर आहे, तातडीने लक्ष घाला। पिण्याच्या पाणी हे अत्यंत उन्हाळ्यामध्ये महत्वाचं आहे। राज्य शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय पालकमंत्री मोदयांनी सिरियसली विषय घेतले आहे आणि या संदर्भात मी आताच जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांशी बोलणं झालंय। तेही SC साहेबांशी त्यांनी तिथे दूरध्वनीवर संवाद साधला आणि तातडीने तो फोन मला त्या माध्यमातून तिच्यामध्ये इच्छात आला आणि याची यंत्रणा जी आहे ती तातडीने तुम्ही हलवा। नाही जर हलवलं तर नाही इलाजी आम्हाला संपूर्ण नागरिकांना तुमच्या कार्यालयावर मोर्चा आणावा लागेल, अशी परिस्थिती होऊ नको द्या। आंदोलन करणं वगैरे हे जे काही आहे आमच्या स्वभावामध्ये बसत नाही, कारण की सत्ता आमची आहे वरती, सत्तेच्या विरोधात आंदोलन करणं किंवा घोषणाबाज्या करणं हे काही आमच्या याच्यामध्ये होत नाहीये। मी शांततेच्या मार्गाने तुम्हाला सांगतोय, नाही जर कधी तुमचं जर कधी या 12 तासाच्या जर कधी क्लिअर जर नाही झाला, अल्टिमेटम देतोय, नाही तर सोमवारपासून आम्ही तुमचा MSCBचा चक्का जाम केल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही। आता काय असेल ते आम्हाला रात्रीच्या रात्री हे लाईन चालू करा। कालचा दिवस तसाच झाला, 12 तास चालले गेले, आजचे 12 तास झाले, त्या 7वा-8वा दिवस गावाच्या याच्यावर नागरिकांवर येऊन पोहोचलाय। तर आता MSCBच्या बांधवांना मी विनंती करतोय की आपण तातडीने लक्ष घाला आणि हा समस्या तातडीनं मार्गे निकाली काढा, नाही तर मग मी आहे मग तुमच्या मागे जनता आहे।